पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना बाळापूर येथील भिकुंड नदीत जन्मदात्या पित्याने जिवंत फेकून दिल्याची घटना घडली आहे। या संदर्भात पित्याला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली। दोनही मुलींचे मृतदेह पिंजर येथील बचाव पथकाला 5 ऑक्टोबर रोजी रात्री शोधून बाहेर काढण्यात यश आले आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील भिकुंड नदी पात्रात बापाने आपल्या 7 आणि 5 वर्षाच्या दोन मुलींना 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी जिवंत फेकून दिल्याची घटना घडल्यानंतर स्थानिकांकडून शोध मोहीम सुरू होती, परंतु काहीच मिळून आले नाही। बुलढाणा जिल्हाधिकारी करीन पाटील आणि बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जीवरक्षक प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू केले। दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी अंकुश सदाफळे, शेखर केवट, मयूर कळसकार, विष्णू केवट, शिवम वानखळे, अश्विन केवट, विकी गाडगे, गौरव गाडगे, प्रतीक बोरसे यांच्यासह शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळावर पोहोचले। अथक परिश्रमानंतर शेवटी रात्री 12 वाजता दोन्ही मृतदेह रेस्क्यू बोटीने सर्च ऑपरेशन करत असताना घटनास्थळावरून 1 किलोमीटर अंतरावर एक आणि तेथून पुढे 100 मीटर अंतरावर दोन्ही बहिणींचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे। घटनास्थळावर बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, खामगाव DYSP ठाकरे, बाळापूर DYSP गजानन पडघन, ठाणेदार अनिल जुमळे, पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, रवी मुंडे, पुसाम मॅडम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक लांडे, उपनिरीक्षक चेचेरे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करिता अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।